नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहेत संत श्री तुकाराम महाराजांचा विवाह आणि तरुणपण. कनकाई आणि बोलोबांच्या संस्कारात मुलं लहानाची मोठी होत होती. यथाकाळ बोलोबांनी त्यावेळच्या रीतिरिवाजाप्रमाणे सावजी आणि तुकोबा यांची लग्न उरकून घेतली. घरी चांगल्या घराण्यामधल्या मुली सुना म्हणून आणल्या. कनकाईला धन्य धन्य वाटलं. पण सावजी कधी संसारात रमलेच नाही. देऊळ वाड्यात बसून विठ्ठलाची पूजा अर्चा करण्यात, वारकरी, साधू, बैरागी यांच्या मेळाव्यात राहण्यात त्यांना समाधान वाटे. तुकोबांची पहिली पत्नी रखमाबाई, तिचं माहेर नेमकं माहीत नाही. एक अंदाज असा, पंचमीड घराण्यातली ती असावी. रूपागुणांनी उत्तमच, पण त्यांना लहानपणापासूनच दमा होता. प्रकृतीनं अगदी किरकोळ. सावजीचं चित्त प्रपंचात नाही हे ध्यानी येताच त्यांची पत्नीही उदासवाणी घरी बसूनच राही. ना हसणं ना बोलणं, कोणत्या कामाला हात लाव म्हणून तिला सांगणं कनकाईच्या जीवावर येई. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ फार. पहाटे उठावं, अंगण झाडावं, सडा शिंपावा, होईल तसा केर वारा उरकावा. आंघोळ आटोपून तुळशीला पाणी घालून मग स्वयंपाकाला भिडावं. सकाळ संध्याकाळ तेच. तिचा जीव मेटाकुटीला आला. कनकाईनं एकदा बोलोबांना म्हटलं, या माझ्या 2 हातांनी हा गाडा रेटेल असं वाटत नाही. सावजीचं राहू द्या, पण तुकयाला दुसरी बायको करून आणा. बोलोबा तर रोज तिची फटफजिती पाहतच होते. त्यांनी मनावर घेतलं. पुण्यातील अप्पाजी गुळवे हे प्रतिष्ठित व्यापारी, बऱ्यापैकी सधन. त्यांची मुलगी आवली. तिच्याशी तुकयांचं दुसरं लग्न लावलं. घरच्या वातावरणातली मरगळ संपली होती. पुन्हा पूर्वीप्रमाणे आनंदाचं वारं घरादारात खेळू लागलं. तुकोबा आता चांगले जाणते झाले होते. घरचा आणि दुकानाचा भार जवळजवळ त्यांच्यावरच पडला होता. व्यापार करणं, देणीघेणी पाहणं, खरेदीसाठी परगावी जाणं, पै पाहुण्यांकडे जाणं येणं, शेतीवाडीकडे लक्ष देणं, कुटुंबाची व्यवस्था करणं, या साऱ्या गोष्टी घारीच्या नजरेनं ते पाहत असत. त्याचबरोबर परमार्थाकडेही त्यांचं लक्ष असेच. एकादशी, सोमवारचा उपवास, भजन, कीर्तन इकडेही त्यांनी कधी दुर्लक्ष होऊ दिलं नाही की कधी कंटाळाही केला नाही. रोज दुकानामधून घरी आले की आधी देऊळवाड्यात ते जात विठ्ठलाचं दर्शन घेत, आरती करीत, बरोबर वारकरी असेल तर पाठ केलेले 4 अभंग म्हणत, मग जेवण झाल्यावरही बराच वेळ ज्ञानेश्वरी अथवा एकनाथी भागवत यापैकी काहीतरी नियमानं वाचन करीत, त्यातील मनाला भिडलेल्या एखाद्या ओवीचं चिंतन करीत करीत मग झोपी जात असे. शक्य असेल तेव्हा किंवा गरज पडे तेव्हा तुकोबा स्वतःच कीर्तनाला उभे राहत असत. भावभक्तीने ते उत्तम कीर्तन करीत. त्यांच्या कथा कीर्तनात नारद, व्यास, वशिष्ठ, विदुर, कुब्जा, अजामेळ, हरिश्चंद्र, शिबीराजा, कर्ण, श्रियाळ, जनक, नलदमयंती यांच्या कथा दृष्टांताचे दाखले येत असत. मूळ सिद्धांत सांगून या कथांच्याद्वारे ते आपला विचार मार्मिकपणे पटवून देत. तुकोबांचं पाठांतर जब्बर होतं. साधू संतांची वचनं तर त्यांच्या ओठी सहजतेने धावत येत. मग त्यांच्या शब्दांना अलंकाराचं तेज येई. तुकोबा सांगत, आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. हे शब्द म्हणजे संतांचे शब्द. ते उच्चारताना, त्यातील भावार्थ सांगताना, मर्म उकलताना त्यांची रसवंती धो वाहू लागे. श्रोते त्या कीर्तनात आनंदून जात. समाजातील ढोंगी साधूपणा पाहून तुकोबा रायाच्या मनीचा संताप शांत करण्यासाठी तुकोबा देऊळवाड्यात जाऊन पांडुरंगाला हात जोडून म्हणत, देवा,
मला खऱ्या संतांची भेट घडव. मी त्यांचा जन्मोजन्मी दास होऊन राहीन. दयावंत तरी देवच सारखी, आपुली पारखी नोळखती. तुका म्हणे त्यांचा जीव तोच देव, वैकुंठ तो ठाव वसती ते. असे संत दाखव, मी त्यांच्या भेटीसाठी आसुसलो आहे. नारायणा, माझी एवढी इच्छा पूर्ण करा, मी तुम्हाला शरण आलो आहे. तुकोबांनी आपलं सारं लक्ष दुकानी घातलं होतं. त्यांचा सारा व्यवहार चोख असे. दुकानी माल चांगला मिळायचा, शिवाय इतरांपेक्षा पैसपिका स्वस्तच. म्हणून सतत गिराईकांची वर्दळ त्यांच्या दुकानी असायची. गिराईकांची मागणी पुरी करता करता तुकोबांचे हात भरून यायचे. आता एवढी बाकी जमा करा, मग राहिलेली सुगी झाल्यावर फेडू. तुका सेठ, एवढा जिन्नस ठेवून घ्या, कागद लिहा, काय व्याज घ्यायचं ते घ्या, आमची एवढी नड काढा. अशी अडल्या नडल्यांची गर्दी तिथंच असायची. सर्वांचा विश्वास असा की या दुकानी आपली फसवणूक व्हायची नाही. तुकोबा आज असेच दमून भागून घरी आले. नित्य कार्यक्रम आटोपला, पोथी वाचन झालं. विठ्ठला पांडुरंगा म्हणत अंथरुणावर पाठ टाकताच त्यांना गाढ झोप लागली. त्या रात्री त्यांना एक स्वप्न पडलं. सावजी, तुकोबा, कान्ह्या, आई वडील असे सारे जण मिळून इंद्रायणीवर स्नानाला गेले होते. एक एक जण स्नान उरकून काठावर येत होते. तुकोबा सर्वात शेवटी स्नानाकरिता उतरले. एक दोन डुबक्या मारल्या तोच भला मोठा लोंढा आला. अशा आरोळ्या सर्वत्र उठल्या. पूर आला, पूर आला, अशा आरोळ्या सर्वत्र उठल्या. तुकोबा लगबगीनं पाण्यामधून बाहेर पडून पाहतायत, तोच पाण्याची डोंगरा एवढी लाट त्यांच्या नजीकच आली. काठावरील माणसं सैरभैर पळत होती, पण धडपड करूनही तुकोबा काही काठापर्यंत पोहोचू शकले नाही. त्या लाटेनं त्यांना गाडलंच. ती डोक्यावरून पुढे गेलीही. लाटेसवे आलेल्या गाळात ते चांगले छाती एवढे रुतून बसले होते. डोकीवरून घोंगावत लाटा जात होत्या. लहान मोठी झाडं, उसकटलेल्या खोपींची कवाडं, पालापाचोळा, एखादं जनावर धक्का देऊन पुढे जातच होतं. तुका, अरे तुका, आईच्या आर्त हाका तुकोबांना ऐकू येत होत्या. पण त्यांना पुढे पाहताही येत नव्हतं की तोंड उघडून ओ सुद्धा देता येत नव्हतं. कसं बाहेर पडावं, कोण काढील या गाळातून, या प्रश्नांनी ते अस्वस्थ झाले. गुदमरूनच प्राण जाणार असं वाटू लागलं. तेव्हा त्यांनी पांडुरंगाचा धावा करायला सुरुवात केली. तो एक जखम म्हातारा, कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, भलं मोठं पागोटं, हाती काठी असा त्या पुरामधून तुकोबांच्या दिशेने आला. नवल हे होतं की एवढ्या प्रचंड पुरातून येऊनही त्यांच्या कपड्यांना पाण्याचा थेंबही लागलेला नव्हता. त्यांनी तुकोबाच्या बखोट्याला धरलं आणि धस्सकन गाळातून ओढलं. तुकोबा अचानक जागे झाले. छाती धडधडत होती. तोंडाला कोरड पडली होती. डोळे किलकिले करून त्यांनी अंदाज घेतला. शेजारी अवली झोपलेली होती. पलीकडच्या खोलीत रखमाई चळ धरून खोकत होती. लांबून जात्याची अस्पष्ट घरघर ऐकू येत होती. स्वप्न छे, काय विचित्र स्वप्न तरी, असं पुटपुटत पुन्हा डोळे मिटून तुकोबा पांडुरंगांचं नाव घेत तसेच पडून राहिले. पहाटेच्या गार वाऱ्यानं त्यांचा डोळाही लागला. अवली उठून केव्हाच कामाला लागलेली होती. सासूबाईंनी घरचा सारा भार जवळजवळ तिच्यावरच सोपवलेला होता. अवलीच्या पाणी भरण्याच्या आवाजाने तुकोबा उठले. अंघोळ पूजा आटोपली आणि घरी आणलेल्या कीर्द खतावण्या सोबत घेतल्या आणि ते दुकानी जायला निघाले. रस्त्याने जाताना चाकणला जाऊन कोणकोणता माल दुकानी आणून भरायला पाहिजे याचा विचार ते करीत होते. तो अवचित त्यांना रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली. पुराचं केवढं उग्र स्वरूप ते. त्यांना इंद्रायणीतून वाहणारं पाणी आठवलं. पावसाळ्यात येणारे पूरही आठवले. ते स्वतःशीच हसून म्हणाले,
स्वप्नच ते. त्यात कणा एवढी असणारी गोष्ट डोंगरा एवढी दिसायचीच. मनाचा खेळ हा, अशी आपलीच समजूत घालीत ते स्वप्नाचा आठव झटकू पाहत होते. तोच त्यांच्या अंतरंगी कोणीतरी बोललं, आपल्या घराण्यात स्वप्न खोटी ठरत नाहीत बाबा. कोण सांगतं हे, का हेही मनाचंच जंतर मंतर. तोवर दुकान आलंही. कुलूप काढलं, फळ्या बाजूला काढल्या, वाकून उंबऱ्याला बोटं लावली. पांडुरंगाचं स्मरण करीत ते आत आले. हळूहळू गिराईक येऊ लागले. तुकोबा नित्याच्या व्यवहारात गुंतले आणि स्वप्न विसरूनही गेले. पुढील भाग पुढच्या भागामध्ये आपण पाहू. धन्यवाद.